नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता कमळीला मात्र खूपच नशा चढलेली असते आणि कमळीने मात्र आता कामिनी, रागिनी आणि अनिका यांना चांगलं वठणीवर आणून नाचवलेलं असतं। तेव्हा आता रागिनी मात्र तेवढ्यात कमळी ही बोलत असताना तिला खुणावते आणि गपचूप आत जायला सांगते, कारण आता कमळीने तिला उठावाशा काढून जे काही तिच्याकडून कबूल केलेलं आहे ते सगळं काही अगदी कबूल करून घेतलेलं असतं। कारण अनिकानेच आता समोसेमध्ये हे नशा मिसळून मात्र कमळीला ते औषध दिलं आणि त्यामुळे मात्र कमळीला ही नशा चढली हे अनिकाने स्वतः कबूल केलेलं असतं। तेव्हा आता सगळ्यांच्या समोर अनिकाचं हे सत्य उघड झालेले असते आणि आता कमळी इकडे तिकडे बघते आणि म्हणते की अनिका कुठे गेली, ती माकडी कुठे गेली, तिला मात्र आता मी नंतर बघून घेतो, पण आता तुम्हाला बघतो म्हणून ती रागिनी आणि कामिनी यांच्यावर भरते। कमळी आता त्या दोघींना नाचायला सांगते, नाचा लवकर। आणि तेवढ्यात मात्र आता कमळी ही खुर्चीवर बसते आणि त्या दोघींना नाचायला सांगते। शेवटी आता त्या दोघी आता कमळीचं ऐकून नाचायला तर सुरुवात करतात। साहेबा मात्र खूप हसत असतो आणि त्यानंतर आता अनिका घाईने मात्र इकडे अन्नपूर्णाच्या रूममध्ये येते आणि डॅड, आजी असं अगदी मोठ्यात ओरडते, बाहेर खूप मोठा तमाशा सुरू आहे, चला लवकर। आता राजन अनिकावर ओरडतो की शांत राहा, कारण अन्नपूर्णा आजीचा मात्र अखंड जपनाम हा सुरू असतो आणि तो मोडायचा नसतो, म्हणून तो अनिकावर रागवतो आणि तिला शांत राहायला सांगतो। आणि राजन उठून आईला म्हणतो की तू सुरू ठेव, मी बघून येतो। आणि अनिकाला म्हणतो की चल बाहेर हो, काय झालं ते नक्की सांग। तेव्हा अनिका म्हणते की अरे बाबा, बाहेर तमाशा सुरू आहे, चल लवकर। तेव्हा आता राजन म्हणतो की हे बघ, आजी जप करत आहे, तू शांत राहा जरा आणि चल मी येतो। पण तो दरवाजा बंद करून बाहेर येतो। आता अन्नपूर्णा आजीचा अखंड नाम हा जप पुन्हा सुरू होतो। राजन अनिका सोबत बाहेर येतो, अनिकाला विचारतो की काय झालं ते सांगशील का। तेव्हा आता कामिनी आणि रागिनी मात्र नाचत असतात आणि कमळी मात्र मस्त बसलेली असते। तेव्हा आता अनिका दाखवते की बघ ती कमळी, ती नशा करून आली आणि बघ ना, अरे त्या बिचाऱ्या मम्मा आणि ग्रॅनी आजीला मात्र अगदी नाचवते, ती त्यांच्यावर जबरदस्ती करून त्यांना नाचायला लावत आहे। तर बाहेरून मात्र ती नशा करून आलेली आहे। तेव्हा मात्र आता चल ना म्हणून ती राजनला पुढे बोलावते। त्या राजनला बघून मात्र कामिनी आणि रागिनी धावतच राजन जवळ येतात आणि म्हणतात की राजन, बरं झालं तू इथे आलास, अरे स्वतःच्या डोळ्यांनी बघ, पाहिलंस की ह्या मुलीला, अतिशय बदमाश मुलगी आहे आणि मी जर काही हिला बोलायला गेले तर वहिनीला मात्र हिचा खूप हुडका येत असतो। बहिणींना असं वाटतं की हिच्यासारखी सभ्य मुलगी दुसरी कोणीही नाही। तेव्हा लगेच आता रागिनी ओरडते की राजन, तू आईंना बाहेर बोलव, हिचा तमाशा बघून दे, त्यांना सुद्धा कळायला हवं की कमळीचा खरा चेहरा काय आहे ते। अनिका म्हणते की हो ना, एक्झॅक्टली। आणि अरे तुला माहिती आहे की राजन काय केलं, अरे केरसुनीच्या तालावर मात्र तिने आम्हाला नाचवलं आणि त्या केरसुनीचा धाक दाखवला। आता रागिनी सुद्धा तोंड वाकडे करत म्हणते की बघितलंस ना राजन, आमच्याशी कसे वागली ते, आणि बघ तिने काहीतरी घेतलेलं आहे, कसं दिसतं बरं ते, तू बोल एकदा तिला। आणि आता राजन जेव्हा समोर येतो तेव्हा मात्र आता लगेच कमळी ही व्यवस्थित उभी राहते, आपली ओढणी आहे ती सावरते आणि आता तिची नशा पूर्णपणे उतरल्यासारखं म्हणजे मस्त ती बोलते की राजन काका काय झालं। आता कमळीचं हे रूप बघून मात्र सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो। राजन समोर मात्र आता कमळी ही कामिनी आजीला विचारते की कामिनी आजी, अहो काय म्हणालात तुम्ही, ही नशा केलेली आहे का। अहो मी कधीही त्या फंद्यात नाही पडलो आणि पडणार सुद्धा नाही, आणि मी तुम्हाला नाचवलं असं तुम्ही म्हणतात का, अहो तुम्हीच म्हणल्या होत्या ती फर्स्ट आहे म्हणून, आता सगळ्यांनी नाचायचं म्हणून। तेव्हा आता कामिनी तर मनात तर अगदी घाबरूनच जाते, मनात म्हणते की आता तर हिला फुल नशा चढली होती, मग आता ही इतकी नॉर्मल कशी झाली बरं। तेव्हा आता राजन अनिकावर ओरडतो, अनिका हे सर्व काय आहे आणि का तुम्ही सगळेजणी मिळून तिला त्रास देतात बरं, मला दुसरी कोणतेही काम नाहीत का, म्हणून तो अनिकावरच ओरडतो। अनिका म्हणते की अरे डॅड, खरंच तिला नशा झाली होती, अरे ती वेड्यासारखं वागत होती, पूर्णपणे जिंकली होती आणि ह्या टेबलवर चढत होती, त्या खुर्चीवर चढत होती, आणि ह्या सगळ्यांना विचारा ना तुम्ही की नक्की तिला नशा चढली होती की नाही, म्हणून ती सगळ्यांना तेथे जमलेल्या मुला मुलींना म्हणते की बोला सगळेजण, हिला नशा चढली होती ना। तेव्हा आता कोणी काहीच उत्तर देत नाही। तेव्हा राजन म्हणतो की अनिका, जर कमळीने नशा केली होती मग ती 2च मिनिटात कशी उतरली बरं, काही उगाच अगदी बरचळते का। तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघा राजन काका, अनिका जे काही बोलते ना ते बरोबर बोलते आणि खरं तर मला नशा चढलीच नाही। तर राजन विचारतो की म्हणजे काय, कमळी म्हणते की हे बघा,
आता मात्र मला नशा चढण्यासाठी कमळीने मात्र समोश्यामध्ये भांग ओतली होती आणि माझ्यासाठी मात्र तिने असे 2-3 समोसे बनवून घेतले होते. हे ऐकून राजन म्हणतो की काय बोलतेस कमळी, आणि आता म्हणजे तिचं नशीब हे खराब आहे म्हणून जे समोसे मी खाल्ले ना तर त्यामध्ये भांग नव्हती, तर पण ते समोसे आम्ही अगोदरच बदलवले होते. आणि हे बघ, अनिकाने मात्र ज्या समोसेची ऑर्डर आपल्या कॅन्टीन मध्ये माणसाला दिली होती, तो माणूस आहे ना तो आपल्या कॅन्टीन मध्ये काम करतो आणि तो आपल्या बंड्याचा मित्र आहे. अनिकाने त्याला स्वतः सांगितले होते की असे 4-5 समोसे काढून ठेव की ज्यात भांग मिक्स केलेली असेल. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं की या सगळ्या खेळामध्ये अनिकाची आई आणि तिची आजी सुद्धा सामील आहे. तर आणि का तुम्ही माझ्या जीवावर उठला कामिनी आजी, का मला त्रास देतात ओ? आणि हे बघा कामिनी आजी, तुमच्या अनिकाचा साखरपुडा मोडला, अन्नपूर्णा आजीने तुमच्या कानामागे मारली, त्याचा राग तुम्हाला आलेला आहे आणि त्या सर्वाचा बदला तुम्हाला घ्यायचा होता. आणि तेव्हा मात्र तुम्ही किती मोठा गुन्हा करायला निघाला होता हे तुमच्या लक्षात नाही आले का? अहो हे बघा, माझा रागराग करण्यापेक्षा तुम्ही स्वतःची चूक सुधारायला हवी, हे तुम्हाला कळायला नको का? आता कामिनी कमळीला म्हणते की तू गप्प बस आणि राजनला म्हणते की राजन ही मुलगी पूर्णपणे खोटं बोलत आहे. ती म्हणते ना की तिच्या समोसेमध्ये मिक्स वगैरे करून दिलेला आहे, असं काही झालेलं नाही. तर अरे इतक्या सगळ्यांनी मात्र हे समोसे खाल्लेत, आम्ही खरंच कोणी काही केले नव्हते. आता निंगी म्हणते की कडू आजी, अहो काही पुरावा लागतो का तुम्हाला, देऊ का तो पुरावा, बोलू का त्या आचार्याला? तेव्हा मात्र आता कामिनी म्हणते की हो का, म्हणजे आम्ही स्वतः त्या आचार्याला सांगितले की त्यामध्ये काहीतरी मिक्स कर म्हणून. हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्हीच मात्र आम्हाला सगळ्यांच्या समोर खोटं पाडण्यासाठी हे सगळं मुद्दाम केलं असेल. समोस्यामध्ये भांग वगैरे आम्ही मिक्स वगैरे काही केलेलं नाही, आमच्यावर आरोप करू नका. आता रागिनी सुद्धा म्हणते की हो आई एकदम बरोबर बोलते, आम्ही काही केलेले नाही. कमळी निंगी या दोघींना म्हणते की तुमचा खरंच काय प्लॅन आहे मस्त, आमच्याच घरामध्ये यायचं आणि आम्हाला वर खोटे ठरवायचं, तर सर्व करताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही? अरे राजन, तू यांच्यावर विश्वास ठेवू नको, या दोघी मात्र प्रचंड अगदी चालू मुली आहेत. बघ ना, एकावर किती खोटं बोलतात ह्या. कामिनी म्हणते की हो ना, आमच्यावर आरोप तर करतात आणि सगळ्यांसमोर आम्हालाच अगदी बदनाम करतात. आता हे सर्व ऐकून राजनला खूपच राग येतो आणि राजन त्यांना शांत राहायला सांगतो. त्यांच्या तोंडावर आता राजन म्हणतो की कमळीवर माझा पूर्ण विश्वास आहे की कमळी कधीही खोटं नाही बोलू शकत. दारू आणि ड्रग्स हे ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप लांबच्या गोष्टी आहेत, ती असं कधीही काही करू शकत नाही. कमळीने जर नशा केली असती तर 2च मिनिटात ती कशी उतरली असती, आणि हे न कळणे इतका मी इतका मूर्ख नाही. अनिका लगेच म्हणते की डॅड. तेव्हा आता राजन म्हणतो की हे बघ, तू गप्प राहा, काय लायकी आहे मला चांगलंच माहिती आहे आणि तुला सुधारण्यासाठी कितीही जरी संध्या दिल्या ना तरी सुद्धा पालथ्या घड्यावर पाणी आहे. का तू 1 नंबरची मूर्ख मुलगी आहे आणि हे सर्व करण्याची हिंमत तुझ्यामध्ये येतेच कुठून? मात्र सगळ्यांच्या समोर अनिकाला खूप काही बोलतो आणि आता कमळीची तो माफी मागतो की कमळे हे बघ, माझ्या मुलीमुळे तुला खरंच खूप काही त्रास सहन करावा लागला, तिच्या वतीने मात्र मी तुझी माफी मागतो, मला माफ कर. तेव्हा आता कमळी म्हणते की काका हो, तुमची काय चूक आहे, तुम्ही कशाला माफी मागतात? राजन म्हणतो की अगं मी काय करू, माझ्या मुलीमुळे सर्व काही सहन करावे लागते आणि संस्कार मात्र मुलावर पालकाने करायचे असतात. खरंच हिच्या संस्कार करायला मी हिच्यावर चुकलो आणि वाईट अगदी संगतीपासून मी हिला दूर नाही करू शकलो, असे मात्र तो कामिनी आणि रागिनीकडे बघत म्हणत असतो. आणि हे सगळं त्याचेच भोग आहे आणि आता मी काय करू तूच सांग बरं. त्यावर आता हे सर्व ऐकून कमळी म्हणते की हे बघा काका, तुमची चूक आहे असं मी नाही म्हणत, कारण तुम्ही कामानिमित्त बाहेरगावी असतात आणि अनिकावर संस्कार करण्याची जबाबदारी मात्र रागिनी मॅडम आणि कामिनी आजी यांच्यावर होती. त्यांनी मात्र तिला कधीही शिकवलं नाही, परंतु नुसतं ओरबाडून कसं घ्यायचं जिंकायचं कसं हे शिकवलं. प्रत्येक वेळेस तिचा हट्ट पुरवत गेले, हाच पर्याय आहे असे सांगत गेल्या. कधी मात्र तिला दोस्ती, प्रेम, माया कधीही त्यांनी शिकवलं नाही, त्यामुळे तिला कधी हे सर्व कळाले तर नाहीच. आणि हे बघा, आता उदाहरण घ्या की मातीला जसे आपण घडवतो शेवटी तसंच आकार तर मातीला सुद्धा येतो. आणि हे बघा कामिनी आजी, मी तुम्हाला सांगते की उद्या नवीन वर्ष आहे, मागचं सगळं काही विसरून जा. तुम्ही सुद्धा आता असा संकल्प करा की कुणाबद्दल वाईट चितणार नाही आणि कोणाचं वाईट करणार सुद्धा नाही. प्रत्येक वेळेला मात्र तुम्ही जे काही प्रत्येकाच्या वाटेत अगदी काटेरी फुलं टाकतात, तर अगदी सुगंध देणारी फुलं त्यांच्या वाटेत टाकण्याचा म्हणजे आनंद देण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्हाला कळेल की आयुष्य खरंच किती सुंदर आहे ते. आवर आता हे सर्व ऐकून राजन म्हणतो की कमळे हे बघ, अगं तू कितीही यांना समजावले तरी सुद्धा तुझे विचार यांच्या डोक्यामध्ये नाही शिरणार अगं, कारण यांना चांगलं काय आणि वाईट काय याची सवयच राहिलेली नाही, कधीही सुधारणारे नाहीत. शेवटी तू यांना यांच्या कर्मावर सोडून दे. आता राजन सगळ्यांना हा अगदी नमस्कार करत हात जोडत म्हणतो की चला आता खूप उशीर झालेला आहे, पार्टी सुद्धा पूर्ण झाली आणि सगळ्यांनी मात्र आपापल्या घरी निघून जा. हे सगळेजण आल्याबद्दल थँक्स म्हणून आता तो सगळ्यांचे आभार मानतो. आता हे सर्व ऐकल्यानंतर कमळी म्हणते की काका हे बघा, आम्ही येतो. आता सगळेजण निघून जातात
राजन सुद्धा आता अन्नपूर्णा आजीच्या रूममध्ये जातो. आता राहतात कोण? अनिका, कामिनी आणि रागिनी ह्या तिघीच येथे राहतात. आता अनिकाला खूपच राग येतो. अनिका जोराने खुर्ची फेकून देते आणि म्हणते की कमळी टमळी, आता हे येणारं वर्ष आहे ना तुझ्यासाठी अगदी धोक्याचं असेल. मी मात्र तुझा बदला घेतल्याशिवाय नाही राहणार. आता मात्र तुझा वाईट दिवस येथून सुरू होतोय. त्यानंतर आता सगळेजण बाहेर येतात आणि सगळ्यांच्या समोर ऋषी आता कमळी आणि निंगी ह्या दोघींना म्हणतो की मला खरंच तुमचा खूप राग आला. त्यावर आता कमळी ऋषी सरांना विचारते की काय झालं सर, राग येण्यासारखं. आता ऋषी म्हणतो की तुला नशा झाली हे मला अगदी सांगायचं होतं. मला तुम्ही नाटक करणार होतात हे मात्र स्वतः ठरवले, प्लॅनिंग करून मोकळ्या झालात. ते मला सांगूशी सुद्धा वाटले नाही तुम्हाला. आणि सगळ्यांपेक्षा मूर्ख मात्र तेथे मी दिसत होतो. सरांचं काय ते पॅनिक होतात तर होऊन दे, तुम्हाला माझं काय घेणे देणं. तेव्हा आता कमळीची ऋषीला किती काळजी लागलेली असते हे मात्र आता सगळ्यांच्या समोर तो सांगत असतो. त्यावर तर कमळी म्हणते की प्लीज अहो सर असं बोलू नका, आम्ही असं का करू बरं तुमच्यासोबत. आणि हे सगळं काही गडबडीत झालंय म्हणून अगदी तुम्हाला सांगावेसे नाही वाटले, खरंच आमची चूक झाली. आता लगेच ऋषी म्हणतो की बंड्या, अरे तुझी कमळी कशी बहीण आहे रे. लगेच तिचा चेहरा पडतो आणि कमळी सुद्धा तुझ्यासारखं नाटक करायला जमतं बरं का, आणि मी तुझी गंमत करत होतो. तेव्हा आता सगळेजण खूप हसतात. आणि हे बघा तेथे आपण आधीच केलं, कामिनी आजी आणि रागिनी आजी आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत, आपण त्यांच्याबरोबर जे काही केलं ते चुकीचं केलं असं मला वाटतं. तेव्हा आता ऋषी म्हणतो की कमळी अगं तू काही चुकीचं नाही केलं, तू बरोबर केलं. मोठी माणसं सुद्धा चुकीचं वागतात, त्या तिघीही धुतल्या तांदळासारख्या नाहीत. तेव्हा आता साहेबा म्हणतो की हो हे मात्र तू अगदी बरोबर बोललास. त्यावर आता निंगी हसून म्हणते की हे सगळं काही अन्नपूर्णा आजींच्या समोर व्हायला होतं, मग तर खूपच मज्जा आली असती. ऋषी म्हणतो की हे बघा कशाला तो विचार करतात, नवीन वर्ष आहे, कुठेतरी छान फिरायला जाऊयात. तेव्हा आता कमळी म्हणते की पण अभ्यास. साहेबा म्हणतो की आला शेवटी हिचा अभ्यास मध्ये आलाच. आणि कमळे मला सांग बरं, हा दिवस आणि हा क्षण परत येणार आहे का. हे बघ आमचा सगळ्यांचा विश्वास आहे तू मात्र चांगल्या मार्काने पास होणार, ही काळ्या दगडावरची रेख असेल. आता ऋषी म्हणतो की हो अभ्यास तर महत्वाचा आहे साहेबा, परंतु तो म्हणतो ते सुद्धा बरोबर आहे, कारण आजचा दिवस परत नाही येऊ शकत. आता निंगी सुद्धा कमळीला आग्रह करते तर कमळी तयार होते. आता निंगी विचारते की अहो ऋषी सर, परंतु असं बोंबलत आपल्याला कुठं फिरायचं आहे तर. तेव्हा आता ऋषी म्हणतो की अगं निंगी बोंबलत कशाला जायचं, अगदी शांतपणे जाऊयात. साहेबा म्हणतो की निंगी अगं तू लोड घेऊ नकोस. ऋषी तू सुद्धा लोड घेऊ नको, आमची गावाकडची बोलण्याची ती पद्धत आहे. आणि आता मात्र कमळी काहीतरी आणण्यासाठी आत जाते, काहीतरी घेऊन येते. तेव्हा आता निंगी म्हणते की कमळी अगं हे काय आणलंस तू. तेव्हा आता कमळी म्हणते की सांगते कारण मागच्या वर्ष जे काही आहे ते माझं खूप आनंदात गेलं, कारण तुम्ही सगळेजण माझ्या सोबत होतात. तेव्हा मात्र आता कमळी ही निंगीसाठी काहीतरी गिफ्ट घेऊन येते आणि निंगीला म्हणते की हे बघ अगं जेव्हा आपण गावाकडून आलो तेव्हा मात्र आता तू माझी साथ दिलीस, आणि तू जर माझ्या सोबत नसती तर माझं काय झालं असतं. पण आता कमळीला आणि निंगीला सगळ्यांना ते क्षण आठवतात. निंगी तू कधीही माझी साथ नाही सोडली. तेव्हा आता निंगी आणि कमळीला ते दोघींच्या एकमेकी सोबतचे क्षण आठवतात, आणि खरंच तू माझी साथ कधीही सोडली नाही त्याबद्दल थँक्यू. आता निंगीला खूप रडायला येतं आणि निंगी आता कमळीच्या मिठीत येऊन खूप रडते दोघी सुद्धा. तेव्हा आता निंगी म्हणते की नाही कमळे अगं तू आहे म्हणून ही निंगी आहे, आणि हे बघ जेव्हा माझे आई बाबा गेले तेव्हा मात्र तू, सरू काकू आणि आबा यांनी बंड्याची आणि माझी काळजी घेतली. तू जर आमच्या सोबत नसती तर ह्या निंगीचं काय झालं असतं. आणि त्यानंतर बंड्या निंगीला ती गिफ्ट देते. निंगी आता ते गिफ्ट बघून खूपच खुश होते. त्यानंतर बंड्याला गिफ्ट देते आणि बंड्याला म्हणते की खरंच तू माझ्यासाठी इथे शहरात आला, अगदी भांडी सुद्धा घासली, सगळं काही काम तू माझ्यासाठी करायला तयार झालास. खरंच तू माझा पाठीराखा आहे, एक असा भाऊ आहे, आणि माझ्या जगातील सगळ्यात बेस्ट भाऊ तू आहेस. तेव्हा आता बंड्या म्हणतो की अगं हे बघ कमळे मी आहे तर तू तुझ्यामुळे, उलट तू खुश तर मी खुश, आणि ते देवाचे मी 10 वेळा आभार मानतो. आणि मात्र ह्या सोन्यासारख्या बहिणी मला दिल्यात, म्हणून आता कमळी त्याला सुद्धा गिफ्ट देते. त्यानंतर आता कमळी ही साहेबांना सुद्धा गिफ्ट देते. साहेबा म्हणतो की मला कशासाठी बरं. आता कमळी म्हणते की कशासाठी म्हणजे काय, मी जरी बनवलं असलं तरी ती रेसिपी तुमच्या आईची आहे. सरांच्या मदतीने मात्र मी त्यांना फोन करून आता ही रेसिपी विचारलेली आहे. तेव्हा मॅच मध्ये तुम्ही आमची किती मदत केली, तुम्ही जर आमच्या सोबत नसतात तर आम्ही ती मॅच जिंकलोच नसतो, म्हणून तुम्ही सुद्धा आमचे पाठीराखा आहात. आम्ही इथे शिकतो त्यात तुमच्या मदतीचा खूप मोठा वाटा आहे, म्हणून ते मॅच बद्दलचे सुद्धा क्षण सर्वांना आठवतात. आणि आता साहेबाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. थँक्यू साहेबा सर म्हणून आता ती साहेबाच्या पाया पडते. तेव्हा आता साहेबा म्हणतो की अगं पाया कुठे पडतेस. आणि हे बघ कमळे आतापर्यंत मी आणि माझी आई दोघच होतो, परंतु आज मात्र मला माझी धाकटी बहीण मिळाली. आणि हे बघ तू शिकत राहा, तुला पाहिजे
इतके कष्ट तू करत राहा, हा साहेबा आहे तुझ्या पाठीशी. नंतर आता ऋषी सरांसाठी सुद्धा तिने खास असं गिफ्ट आणलेलं असतं आणि ऋषी सरांना म्हणते की खरं तुमचे आभार किती मानू आणि किती नाही. तुम्ही अगदी माझ्या आयुष्यात देवासारखे धावून आला. गावाकडे मात्र तुम्ही येऊन माझं लग्न जर मोडलं नसतं तर आज मात्र माझी काय अवस्था झाली असती. मला शिकण्यासाठी संधी मिळाली नसती. बाबांना सुद्धा तुम्ही समजावले म्हणून मात्र त्यांनी मला मुंबईला पाठवले आणि मी सुद्धा त्यावेळी तुमच्यावर खूप चिडले होते. मला माफ करा. आता हे सगळे काही क्षण आता सगळ्यांना आठवतात. येथे आल्यानंतर सुद्धा पावली तुम्ही माझी साथ दिली. इतक्या मोठ्या परक्या शहरात राहणं अवघड आहे, परंतु तुम्ही मला काही अगदी येथे जाणून दिले नाही. खरंच मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही मात्र माझ्यासाठी तुळजाईने पाठवलेला माणूस आहे. त्यामुळे ऋषी सर तुमचे सुद्धा थँक्यू. आणि एक छान असं गिफ्ट ती ऋषी सरांना सुद्धा देते. त्या आबानंतर तुम्हीच माझ्यासाठी देवासारखा माणूस आहात आणि माझ्या आबांनी हे मला दिले होते आणि आता मात्र हे मी तुम्हाला देत आहे, कारण तुम्हीच माझ्या अगदी आबांसारखे देव माणूस आहात. जे पाठी राखा. बरं हे सर्व ऐकून ऋषी म्हणतो की कमळी, अगं मी काहीच केलं नाही, उलट तूच मला इन्स्पायर केलं आणि माझ्यासाठी इतका मोठा रिस्पेक्ट बघून मलाच कळत नाही की मी नक्की काय बोलू आता. जे कोणीतरी एक स्पेशली मुलगी डोळे झाकून आपल्यावर इतका विश्वास ठेवते त्यापेक्षा जास्त महत्वाचे काय असू शकतं. खरं तर मात्र तू माझ्यात एक चांगला माणूस घडवला, तेव्हा आता सगळेजण थँक्यू फॉर दॅट असं म्हणून कमळीचं अगदी आभार मानतात. कमळी म्हणते की चला तर आता नवीन वर्षात सुद्धा आपण एकमेकांची अशीच साथ देऊयात. हे वर्ष सुद्धा आपण असं स्पेशल बनवूयात म्हणून सर्वजण चालतंय की असं म्हणतात. आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये निका मात्र आता सिम्स आणि विम्स यांना म्हणत असते की पुन्हा तिने माझा प्लॅन फ्लॉप केला. माझ्या आजीचा, माझ्या आईचा, सगळ्यांचा प्लॅन तिने फ्लॉप केला. काही झालं तरी तिला आता मरावं लागेलच. त्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा आजीचा जप आहे तर तो झाल्यानंतर मात्र राजन तिला म्हणत असतो की तुला आणि आई मला, आपल्या दोघांना सुद्धा कमळीकडे बघून असंच वाटतं की माझी मोठी मुलगी सुद्धा कमळीसारखी संस्कारी असेल. नंतर आता कमळी इकडे आपल्या शिवरायांना दिवा वगैरे लावून नमस्कार करते. त्यानंतर आता इकडे कामिनी मात्र रागिणीला म्हणत असते की काही झालं तरी त्या गौरीचं मुलीचं स्केच आहे तर ते माझ्या हातात पडायला पाहिजे. तेव्हा त्या दोघींची राग झालेली जेव्हा मी बघेल तेव्हा मात्र माझ्या मनाला शांती मिळेल. म्हणून आता रागिणी आणि ही कामिनी खुश होत असतात आणि इकडे कमळी मात्र आता अगदी नमस्कार करून उभी असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.